2-3 ओव्हरची मॅचला झालेली इथून सुरुवात. क्वार्टर फायनल नंबर 5, पाचवी रात्र, माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026. 2 धावा पहिल्या बॉलवरती. या स्पर्धेची चर्चा पूर्णतः खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेची चर्चा राहिली, कारण या स्पर्धेमध्ये आपण एक शो मॅच देखील पाहिली. शो मॅच आपण देखील पाहिली, कारण मोठमोठ्या संघांच्या शो मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. नेरळ बनाम कर्जत, रायगड बनाम ठाणे, पंचायत बनाम पंचायत बरेचसे पाहिलेले आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये विशेष सूरजदादा गोडविंदे यांचं कौतुक करेल की ज्याप्रमाणे त्यांनी आपल्या परिसरातील खेळाडूंना देखील एक संधी निर्माण करून दिली. रजनी स्पर्धेमध्ये खेळण्याची नेरळ परिसर बनाम तलवडे पिंपलोली परिसर या 2 संघांमध्ये त्याने शो मॅच खेळवली. पहिल्या बॉलवरती 2 धावा. शफल होऊन ऑन साइडला टर्न करताय चेंडू. पॉवर प्लेचा फायदा उचलतात. जबरदस्त फटका हुक करत असताना आर्यनच्या बॅटमधून पहिला वार, चौकार. धावा संख्या 6. तुषार पुन्हा तयार आर्यनसाठी. आता पुढे टाकला, कदाचित चान्स. ओ, प्रयत्न जबरदस्त होते. मोठा रिस्क होता, मोठी चान्स होती. निघून चाललेला चेंडू आई सीमा पार. जीवनदान आर्यनला. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा चौकार. धावा झालेल्या त्या 10. कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर चौकार आला. सुरुवात जबरदस्त जय हनुमान अकुलवाडी टीमच्या वतीनं करण्यात आलेली. या संघाला देखील एक पुरस्कार, ते पुरस्कार त्यांचं नाव अजून एक गुलदस्त्यामध्ये. त्याच दरम्यान दुसरीकडे आपण पाहतात सम्राटनगर नेरळ अशा 2 ताकदवर संघांमध्ये ताकदवर मॅच सुरू आहे, कारण एकंदरीत 8 संघांचा आजच्या दिवसामध्ये सहभाग. 6 संघांना मात करून हे 2 संघ एकमेकाच्या अगेन्स्ट. 10 धावा. वेगवान स्विच इट, गुड शॉट. सलगचा तिसरा. आर्यन मालुसरेच्या बॅटमधून आला. तिसरा चौकार. आणि सम्राटनगर संघ करतोय फिल्डिंग. जोगी इलेक्ट्रिकल्स यांच्या वतीने अकुल वाडी टीम साठी शुभेच्छा आलेल्या, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. धावा संख्या 14. राऊंड द स्टंप्स. समोर सेन्सिबली ड्राईव्ह करत असताना एक रन कंप्लीट. प्रयत्न जबरदस्त. बघत दुसऱ्यासाठी अजिबात प्रयत्न नाही आहेत, फक्त 1 रन. 15 झालेले आहेत. 15 ऑन स्कोर कार्ड. हॅलो प्रियेश, आमच्या सोबत खाड्याचा पाड्याच्या अमर राणे. 17 मॅच नंतर त्यांनी पहिला सिक्सर मारला. त्याबद्दल आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. ओव्हर संपली की आम्हाला इन्फॉर्म करा. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावा. अमर राणे ऑन साइडला टर्न करतात. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. पहिली सिंगल तर वेगानं. बॉटम हँडचा चांगला वापर करतात. त्यामध्ये प्रथम असतील, आर्यन माळुसरे असतील.
सिंगल मिळते. गायकवाडची ओव्हर थोडीशी मागणी ठरत असताना एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथआउट लॉस 16 ऑन स्कोर कार्ड 16 फॉर नन. ओव्हर टू यू अजय डायरे सर. सर कॅमेरामॅनला मी विनंती करतो की कॅमेरामॅन डाव्या बाजूला नदीच्या किनारी आम्ही आहोत, जरा कॅमेरा झूम करा जिथे अमर राणे आमच्या सोबत आहेत. एक बॅड पॅच होता त्यांचा या वर्षीच्या सीझनमध्ये. 17 मॅच नंतर त्यांनी पहिला 6 मारला. ज्यावेळी मॅच होती 8 बॉलर. अमर काय सांगशील, हा जो बॅड पॅच होता या सगळ्या गोष्टीला, या सगळं जे प्रेशर होतं, या सगळ्या गोष्टी तू कशा हँडल केल्या? जरा उभे राहिले तर दिसाल तरी. घ्या 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 राणे साहेब. सतीश काय सांगशील, अमर राणेचा खेळ तू बघितलेला आहे. 17 मॅच पर्यंत त्याचा बॅट पॅच चालू होता आणि त्याने जो सिक्सर मारला, खाड्याचा बडा टीमने देखील तो सिक्सर सेलिब्रेट केला. काय सांगशील, कसं वाटलं त्या सिक्सर नंतर? अमर हा सध्या लेदर क्रिकेट खेळतोय, त्यामुळे थोडं त्याला सेट व्हायला टाईम लागतोय. पण त्याने ते दामसची टुर्नामेंट होती आमची, 3 बॉल 6 रन पाहिजे होत्या. त्याने तेव्हा परफॉर्मन्स आमचा पूर्ण डाऊन झाला होता त्याचा. पण आज इथे त्याने चांगली कामगिरी केली, त्याला पुन्हा एकदा संधी भेटली आणि आता ओपनिंगसुद्धा भेटली. ते ओव्हर टू कॉम्बॉक्स. क्या बात आहे. बघा अमर राणेचं आज प्रमोशन झालेलं 17 मॅच नंतर एक षटकार. बघा एकीकडे 47व्या वय वर्षामध्ये आपण प्रवीण तांबेचा डेब्यू पाहिला, तर एकीकडे 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा आपण डेब्यू पाहिला. म्हणजे क्रिकेट इज नॉट जस्ट अन गेम. क्रिकेट इज नॉट अ गेम ऑफ एज. क्रिकेट इज ऑल अबाउट इमोशन्स. कारण इंग्रजांना आणलेल्या या खेळावरती भारतानं अफाट आणि तुटून प्रेम केलं. कारण आता प्रत्येक गावागावांमध्ये, प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक चौकामध्ये, अगदी जेव्हा लहान मुलगा स्वतःच्या पायांवरती उभा राहतो तेव्हा तो पहिली बॅट हातामध्ये पकडतो. म्हणूनच की काय, क्रिकेट तुमचा आमचा लाडका बनलेला, तुमचा आमचा प्यारा बनलेला या इंग्रजांनी आणलेल्या खेळावरती, क्रिकेटवरती भारताने अफाट प्रेम केलेला. संदेश पाटील यांना तुम्ही बॉलिंग मार्कवरती पाहतात. हा एक असा खेळाडू आहे जो एकाच मॅचमध्ये ड्युअल रोल नेहमी प्ले करत आलेला, म्हणजेच एकाच चेहराचा खऱ्या अर्थानं ड्युअल रोल प्ले करत आलेला खेळाडू आपण पाहतात. ॲज अ स्पोर्ट्समॅन, ॲज अ प्लेयर म्हणून त्याची चमकदार कामगिरी नेहमीच राहिलेली आहे. परंतु क्रिकेट विथ ब्रेन कसं असतं ते त्याने दाखवलं. स्विच इट, ओ पिच, फायदा उचलला. आर्यन माळुसरे थांबायचं नाव घेत नाहीये. स्विच इट बनला, स्वीट इट चौकार. टीमचे धावसंख्या जाऊन पोहोचले 22. वेगवान टाकलेला क्रिकेट विथ ब्रेन. पुन्हा डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 2 सेकंड ओव्हरच्या अखेरीस बिनगाडी बाद 22 बनलेला. इट्स 22 फॉर नन. करा. अनिल मेनमेने ॲज अ प्लेअर म्हणून या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. अनिल काय सांगाल, या स्पर्धेचं नियोजन आपल्याला कसं वाटलं? नक्कीच
सूरज घोडविंदेचं आयोजन असल्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही आहे आणि त्याच्या आयोजनामध्ये कुठलीच गोष्ट कमतरता पडत नाही आहे आणि त्याचं आयोजन म्हणजे मला तर वाटतं तालुक्यात एक नंबरला तरी नक्कीच असेल आणि खेळाडूंसाठी मैदान पण चांगलं आहे पण प्रत्येक खेळाडूंनी प्रोत्साहन केला तर तो खेळाडू पुढे जाऊ शकतो. बरोबर बरोबर, अगदी सुंदर उल्लेख केलेला आहे साहेबांनी की प्रत्येक खेळाडूमध्ये आता खेळाडू वृत्ती जेवढी असायची तेवढी कदाचित असलेली नाहीये. कारण आता छोट्या कारणावरून आता छोटे कारण शोधले जातात. परंतु एक आयोजन करता किती मेहनत त्या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे करतो ते फक्त आणि फक्त जो आयोजन करतो त्यांनाच ठाऊक असतं. डायरेक्ट हिट लागली नशीब, त्यानंतर जर मिस झाले असते तर कदाचित एक्स्ट्रा रन मिळू शकले असत्या. आज कर्जत तालुक्यामधील बऱ्याचशा विविध क्षेत्रांमध्ये स्पर्धा सुरू आहेत पण या क्रीडांगणावरती आपण पाहतात अजूनही भरपूर प्रेक्षक, अजूनही भरपूर मान्यवर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती 24. आज बरेचसे संघ आपल्याला खेळताना दिसेल. अंजप, बडवल B+, त्यानंतर धामोते, त्याचबरोबर खाड्याचा पाडा संघ ॲक्शन आपल्याला दिसेल आणि जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चान्स होता, रनआउटचा क्लोज कॉल आहे. बघत रन साठी निघाले दोन्ही फलंदाज. पंचांचा कुठलाही इशारा नाहीये म्हणजे एक्झॅक्टली 22. येस, थँक्यू. 1 रन मिळेल या बॉलवरती. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली ती 25. या मॅचच्या दरम्यान प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक डॉट बॉल इम्पॉर्टंट आहे कारण अंतिम टप्प्यामध्ये मॅच आले. यासाठी तर या सर्व संघाने मेहनत केलेली आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू, कौ फेस, बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत आउट ऑफ लाईन चाललाय चेंडू, चौकार. ऑन स्कोर कार्ड. एज अँड टेकन. ओ गुड कॅच. फलंदाज बाद. एस्टनच्या पाठीमागे कदाचित आले होते त्या ठिकाणी, त्याने पकडले जेल. फलंदाज बाद. स्विंग अँड मिस. चांगला टाकलेला क्षणाला चेंडू. टर्न करतात साजिद कडे नॅचरल ऍडव्हान्टेज लेफ्ट हँडचं. चांगला टाकला या क्षणाला. अंतिम चेंडूला डॉट ओव्हर कंप्लीट 3. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा बनवला जय हनुमान. अकुलवाडी टीमने 29 30 धाव संख्येचं टार्गेट. थांबा थँक्यू सो मच.
सरांचा आवाज. बघूया 30 धावा चेस की डिफेंड. बघत कुठला संघ टॉप 5 मध्ये जातोय. तत्पूर्वी आपण पाहतात अजय डायरे सर संपूर्ण क्रीडांगणाचा फेर फटका इथून मारत असताना आयोजन करते खऱ्या अर्थानं सुरेश शेट गोडविंदे यांच्या सोबतीनं. कानूनी कार्रवाई मॅचला सुरुवात. पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग करतात. पहिल्या ओव्हर मध्ये सुदेश आलेत. मेडन ओव्हर सुदेशने आजच्या रात्रीमध्ये फेकलेली आहे. स्किट झाला चेंडू हातातून सुदेशच्या विरोधामध्ये. नो बॉल प्लस षटकार. अशा क्षणाला या चुका तुमच्या टीम कडून तुमच्याकडून अपेक्षित नाही आहेत. हा मोमेंटम शिफ्ट करणारा चौकार पंचांना घोषित केलेला. थँक्यू सो मच. पहिला बॉल वरती डॉट बॉल आल्याच्या नंतर नो बॉलला 4 टोटल 5. आम आदमी का 7 पंजा के 7 5 धावा टोटल 30. ओ काय वेगवान टाकलेला चेंडू. 6 व्हेरिएशन मध्ये 6 चेंडू टाकण्याची क्षमता आहे सुदेशकडे. एक चेंडू खराब आला त्यानंतर कमबॅक फ्रीडचा बॉल होता. या बॉलवरती धाव येणं गरजेचं होतं. आली होता. एक आय सेटर फलंदाज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. इट्स 5 ऑन स्कोर कार्ड. बिनगडी बाद. चांगली स्टार्ट मिळाली जरूर. 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा चांगला टाकलाय. मागील चेंडूचा कॉपी अँड पेस्ट. जबरदस्त टाकलाय क्षणाला चेंडू. कारण या डॉट बॉलची गरज आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुदेश यंगस्टर आहे. वय वर्ष कमी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त इम्पॅक्ट त्याने सोडलेला. बॉल होते यार वेगवान. पाकफुडला जा स्क्वेअर कट करायचं होतं. पुन्हा चांगला टाकलेला. काय जबरदस्त कमबॅक. मागील चौकार जो नो बॉल वरती आला त्याचा महत्व वाढवणारे चेंडू. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे. 18 मध्ये 30 टार्गेट. पहिल्या 1 बॉल मध्ये तुमच्याकडे 5 होत्या. नंतरच्या टोटल 4 बॉल मध्ये फक्त 5 आहेत. हेच सांगून देतं की अकुलवाडी संघ प्रॉपर सिस्टमॅटिक प्लॅनिंग न मैदानाच्या आतमध्ये उतरला. जरी धावा बनल्यात परंतु बॉलिंग करत असताना कामगिरी जबरदस्त. सुंदर पुन्हा चांगला बॉल टाकलेला. बरोबर जकडवून ठेवलेला आहे. फलंदाज आली यांना.
जणू काय पायामध्ये बेडा टाकलेल्या आहेत. हे ताबडतोब प्रश्न विचारले होते सुदेशनं, ज्याचा उत्तर आली या फलंदाजाकडे नव्हता. बिनगडी बाद 5. हवेत प्रेशर बनला, जेलची शक्यता. मिड ऑन इन ऍक्शन. ओ गुड कॅच. 4 खेळाडू आले होते. हे कॉर्डिनेशन आहे गावातील 11 खेळाडूंचं. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा डाव टपला. इट्स एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 5 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इट्स 5 for 1. सुरुवात झालेली आहे फलंदाजी करत असताना. स्ट्रायकिंग एंडला होता साजिद, त्याच्यात बॅटमधून आलाय चौकार. टर्न करत असताना एक्स्ट्रा कव्हर. पहिली कंप्लीट. एकच रन या बॉलवरती. इक्वेशनचा विचार केला ओव्हरऑल या ओव्हर मध्ये 5 आल्या. टोटल झालेले 10. टोटल जाऊन पोहोचलेली ती 10 या धावसंख्येवरती. विजयासाठी 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 20 करायच्यात. एक्स्ट्रा बाउन्स चांगला टाकलेला. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने 11. 11 ऑन स्कोर कार्ड. एकंदरीत 11 सध्या तरी बनलेल्या आहेत धावा पुस्तकावरती. दुसरं षटक सुरू आहे. सम्राटनगर नेरळ बनाम हनुमान अकुलवाडी. लॉफ करतात व्ही मध्ये. मिड ऑन सॉरी लॉंग ऑन इन ऍक्शन. ओ कॅच ड्रॉप. संधी संदेश पाटीलला तुम्ही दिलेली आहे. हा एक असा फलंदाज आहे ज्याचे 2 रूप तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ऍज अ क्रिकेटर हँड क्रिकेट विथ द ब्रेन. त्याला ड्युअल रोल करणं चांगलं माहिती आहे. मल्टिपल टास्क येतो आणि त्याची तुम्ही कॅच ड्रॉप केलेली आहे. 12 बनलेल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 मध्ये 18. एज. ओ गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. वाचवलं. धावा वाचवला. हेच तर अपेक्षा करतो तुमचं गाव तुमच्याकडून. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही गावाची टी शर्ट परिधान करता तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होत असते. कारण गावामध्ये कित्येक खेळाडू असतात. त्या कित्येक खेळाडूंमध्ये फक्त 11 खेळाडूंचा निवड होते. 11 खेळाडूंना संधी मिळते आणि हेच तर 100% एफर्ट्स गाव तुमच्याकडून खऱ्या अर्थानं अपेक्षा करतं. चांगला टाकलेला वेगवान चेंडू. शरीराचा वेध घेतोय. हाईट फॅक्टर इथे मॅटर करत असताना. डॉट बॉल. धावसंख्या 13. विजयासाठी 7 बॉलचा खेळ बाकी. 7 चेंडूंमध्ये 17ची गरज.
एक चेंडू बाकी, एक चेंडू मध्ये मोठा फटका आला तर अंतिम मॅच मध्ये मजा येईल. सध्या तरी 60-40 मॅच बॅलन्स जरूर दिसते. अंतिम चेंडू समोर उडवला, पुन्हा थोडासा कमजोर फटका, मिसफिल्ड झालेले त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. बघता बघता 2 धावा या ठिकाणी झालेल्या पूर्ण, म्हणजेच इथून स्ट्राईक राहील साजिदला. ओव्हर कंप्लीट झाल्या 2 विजयासाठी 15 अजून बनवायचे आहेत उर्वरित 6 चेंडूंमध्ये. स्टील 15 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 6. चला डीजे बंद करा. जय हनुमान अकुलवाडी, आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. पहाटेचे 4 वाजलेले आहेत, अजूनही 4 मॅचेस बाकी आहेत. 6च्या आतमध्ये खरं तर आता 5:45 वाजता सूर्योदय होईल. आपल्याला 5:30च्या आसपास ही स्पर्धा कव्हर करायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर जय हनुमान अकुलवाडी आपण फिल्डिंग लावून घ्या. टाईमच्या बाबतीत टाईम मॅनेजमेंट अकुलवाडी टीमचं परफेक्ट आहे. DK कडाव सर, फास्ट घ्या. DK फास घ्या. DK बसा. आरामाचा टाइम आहे आता. मस्त. क्रिकेटची माती जोडते अनेक नाते आणि बऱ्याचदा ती नाते DK सर अनोळखी असतात. मीटिंग चालू आहे, डील मोठी आहे. नरेश शेठ त्या ठिकाणी उपस्थित आहेत कदाचित. चांगलंय. चला 15 झालेले, 6 मध्ये 15 करायच्यात. लाऊड अपील करण्यात आलेली आहे. अपील फेटाळण्यात आलेली आहे. सेल्फ कॉन्फिडंट अपील होती. 6 मध्ये 15 आला बॉल डॉट. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये 15ची गरज आहे. या बॉलवरती अपील करण्यात आली तरी सुद्धा संदेश पाटीलनं स्वतःवरती स्ट्राईक घेतलेली नाहीये, म्हणजेच साजिदकडे देखील ताकद आहे. म्हणूनच साजिद ऍज अ ओपनर आलेला. आता 5 मध्ये 15 मच नीडेड षटक इथून फेकलं जाते. गोलंदाज विराज लॉफ करतात आणि निघाला चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार सीमारेषेच्या पलीकडे मोक्याच्या वेली. हा आलाय साजिदच्या बॅट मधून षटकार. पावर साजिदकडे समोर सापडला, दिला बिरकावून थेट मिड विकेटला. षटकार आलेला. 6च्या साह्याने टीमची टोटल 21. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 9ची गरज. 9 फ्रॉम 4. 4 मध्ये विजयासाठी 9ची गरज. महत्वाच्या क्षणाला आलेला हा महत्वपूर्ण षटकार. आता मॅच झाले 50-50 बॅलन्स. स्टील 9 फ्रॉम 4. 9 मध्ये 4. ओ या क्षणाला विकेट सॅक्रिफाइस. यस, पंचांचा इशारा. फलंदाज बाद. फेअर बॉल वरती बॅट्समन मैदानाच्या बाहेर. रायगडामध्ये आपण जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये कर्जत तालुक्याचा या निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला तलवडे गाव आणि स्वर्गीय जनार्दन स्मृती मैदानामध्ये रंगत असलेला माजी पंचायत समिती सदस्य चषकाचा आनंद तुम्ही घेतात. 21 बनलेला. 3 चेंडूंमध्ये 9ची गरज आहे. जवळपास 4 वाजलेले आहेत आणि जवळपास अजूनही 350 विवर अजूनही मॅचचा आनंद घेतात. 3 चेंडू विजयासाठी 9ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 3 बॉल 9 धावा. मेहनत करावी लागेल. मंजिले मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. कट एज फलंदाज बाद. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. 2 मध्ये 9ची गरज.
18 चेंडू 30 ची गरज होती डीके सर. आता मॅच आलेली आहे 2 बॉल मध्ये 9. 2 बॉल 9 धाव संख्येची गरज. 21 बनलेल्या आहेत. परम मित्र मी म्हणून मागाशी देखील उल्लेख केला की आयुष्यामध्ये एक मित्र तरी असा असावा जसं राजाकडे वजीर असतो की राजावरती संकट आल्याच्या नंतर वजीर कुठून धाव करून येतो चाल करून येतो ते कोणाला समजत नाही. तसा प्रत्येक मित्र एक आपल्या आयुष्यामध्ये असावा जो वजीरासारखा असावा. 2 मध्ये 9. एज कॅच पकडली आहे. फलंदाज बाद पूर्णपणे मॅच खिशामध्ये टाकलेली आहे. तुषार शेवटपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहिलेला आहे. हताश आणि निराश. 1 बॉल 9. प्रियेश, आपण टॉप 5 मध्ये जे संघ दाखल होतील त्या सर्व टीम कॅप्टनला आपण स्टेजवरती इन्व्हाइट करूया. आणि तुम्हाला सुद्धा. आणि एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा, खरं तर खाडाचा वाडा संघ इथे दाखल झालाय. हा चेंडू झाला की तो प्रश्न मी सतीश, कॅप्टन सतीश यांना तो प्रश्न नक्की विचारेल. 1 चेंडूचा खेळ बाकी अजय सर आणि फक्त 9 धावा संख्येची गरज आहे. एज निघाला चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा काही नाहीये म्हणजेच इथून मिळतील धावा. 4 फेर बॉल आहे म्हणजे 4 धाव संख्येने सामना इथून गमावलेला आहे. आडलक टीम सम्राटनगर नेरळ जबरदस्त सामना प्रामाणिक खेळ आपण राहिला दाखवलात आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जानुमान अकोलवाडी. असं वाटलं कदाचित की पॅकरचं नाव आता ओपन करावं परंतु ठेवूयात पुन्हा गुलदस्त्यात ठेवूयात. धमाका. प्रियश टॉप 5 टीमला आपण स्टेजवरती इन्व्हाइट करूया. टीम कॅप्टन स्वर्गीय भास्करी लोन अंजप. आणि महत्वाचं आहे सर की फक्त कॅप्टनच या कारण ऑलरेडी स्टेज वरती गर्दी भरपूर आहे. फक्त कॅप्टन या. काळ्याचा बाडा दामोते बडवल B+ अंजप आणि अकोलवाडी.